छात्राः नमो नमः. विद्यार्थ्यांनो, मागच्या तासिकेला आपण पिनकोड प्रवर्तक महान संस्कृतज्ञ श्रीराम भिकाजी वेलणकर महोदय यांच्याबद्दलची माहिती पाहिली होती. आज जो आपण आपल्या गावासाठी पिनकोड वापरतो, आता जरी पत्र लिहत नसलो तरी ऑनलाईन खरेदी सगळेच जण करतात, किंवा मग काही आपलं कार्य असेल ते सुरळीत पार पाडायचं असेल, ऑफिशियल वर्क असेल तर तिथे आपल्या गावाचा पिनकोड टाकायचा असतो. मग हा पिनकोड कसा अस्तित्वात आला याच्याबद्दलची आपण माहिती पाहिली आणि त्या पिनकोडमुळे किती कार्य सुलभ झालं. जेव्हा पत्र व्यवहार होता तेव्हा पत्र कशी पटकन पोहोचायची हे सगळं पाहिलं. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की या पिनकोड मध्ये किती अंक असतात? 6. त्यांनी सांगितलं की पिनकोड मध्ये किती अंक असतात? 6 अंक असतात. यापैकी जो पहिला अंक असतो तो दिशा. भारताचे 4 विभाग केले आपण पाहिलं होतं, त्यापैकी त्यांनी पहिला जो अंक आहे तो दिशा दर्शक आहे. दुसरा जो अंक आहे तो विभाग दाखवतो. तिसरा अंक जिल्हा, भारतातला तो जिल्हा कुठला हे तिसरा अंक दाखवतो. आणि चौथा अंक म्हणजे 4, 5 आणि 6 हे जे अंक असतात ते पोस्ट ऑफिस कोणतं याच्याबद्दलचं निर्देशन केलेलं असतं, याच्याबद्दलची माहिती आपल्याला सांगितलेली असते. आता पण दिशासाठी त्यांनी सांगितलं आहे की 1 आणि 2 जिथे अंक असतील, 1 आणि 2 हे उत्तर दिशेचं प्रतिनिधित्व करणारे अंक आहे. 1 आणि 2 म्हणजे उत्तर दिशा, भारताची उत्तर दिशा, जिकडे जम्मू काश्मीर वगैरे आहे ते. त्यानंतर 3 आणि 4 जो अंक आहे तो देशाचा पश्चिम भाग, सगळीकडे गुजरात, राजस्थान, आपलं महाराष्ट्र हा देशाचा पश्चिम भाग म्हणजे 3 आणि 4. त्यानंतर 5 आणि 6 हा अंक दक्षिणेला, देशाची दक्षिण दिशा. आणि 7 आणि 8 अंक जर असेल, पहिल्या याच्यात आला असेल तर तो असतो पूर्व विभाग. अशा प्रकारे हा पिन कोड अस्तित्वात आणलेला आहे. आणि या पिन कोडचं जे काही महत्व आहे ते आता तुम्हाला माहिती असेल. आणि कसं हे म्हणजे निर्माण झालं, पिन कोड का बरं त्यांनी निर्माण केला याची पण आपण माहिती पाहिली. आता तसंही तुम्हाला सांगितलं होतं की हा पाठ आपल्याला संस्कृतचं मराठीत भाषांतर, ज्याला आपण सरलार्थम लेखनम कुरुत, म्हणजे मराठी माध्यम भाषेत सरळ अर्थ लिहा. सरळ अर्थ म्हणजे थोडाफार शब्द मागे पुढे झाला तर चालतो, साधारण आपल्याला जे समजलंय ते आपण लिहायचंय, मराठीत भाषांतर करायच्यासाठी हे येतं. तर आज आपण पाहणार आहोत या पाठावरचा भाषाभ्यास. आता तुम्हाला या सगळ्या गोष्टी परीक्षा देताना या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या कृतीपत्रिकेमध्ये येतात, त्याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे, तो सांगता आला पाहिजे. इथे सांगितलंय उचितम पर्यायम चिनुत, म्हणजे दिलेलं जे वाक्य आहे त्याला जे दिलेले पर्याय, योग्य पर्याय निवडा आणि पूर्ण वाक्य लिहा, असा त्याचा अर्थ असतो. पत्रवाहकाः किम पठित्वा पत्रम वितरती, पत्रवाहक काय वाचून पत्र वाटत असतो. मग आता तिथे पर्याय दिलेले आहे, देवनागरी लिपी, कन्नड लिपी, आंग्ल भाषा आणि संकेत क्रमांक. मग याचं उत्तर आहे संकेत क्रमांक. मग आपण कसं लिहिणार? पत्रवाहकाः संकेत क्रमांकम पठित्वा पत्रम वितरती, आणि याच्या खाली आपण करणार अधोरेखित. पिन कोड क्रमांक अत्र न आवश्यक, कुठे आवश्यक नाही. रुग्णालये, सद्यस्क क्रयणे, एटीएम शाखा अन्वेषणे आणि पुस्तक पठणे, तर कुठे नाहीये ते? पुस्तक पठणामध्ये न आवश्यक. पिन कोड क्रमांक पुस्तक पठणे न आवश्यक. बाकी हे सगळं शोधण्यासाठी नवीन शहरात आपल्याला पिन कोड क्रमांक आवश्यक असतो. पिन कोड प्रणाली ही केन समारब्धा, पिन कोड प्रणाली कोणी सुरू केली, आरंभ कोणी केला? इंदिरा महोदयया, गांधी महोदयेन, प्रधानमंत्रीणा आणि वेलणकर महोदयेन. उत्तर आहे अर्थातच वेलणकर महोदयेन. पिन कोड क्रमांके किती संख्या? पिन कोड क्रमांकामध्ये किती संख्या असतात? मारे 6, 4, 3 आणि 2. मग आता यातलं काय पाहिजे आपल्याला? 6. किती संख्या असतात? 6. वेलणकर महोदयस्य कार्यवैशिष्ट्यानी माध्यम भाषया लिखत, आता ही लिहायची आपल्याला माध्यम भाषेमध्ये. असा प्रश्न तुम्हाला येतो, म्हणजे मराठीत प्रश्नाचं उत्तर लिहा. प्रश्न नेहमी संस्कृत मध्ये विचारला जाईल, पण उत्तर लिहायचं असेल तुम्हाला मराठीमध्ये. मग वेलणकर महोदयस्य कार्यवैशिष्ट्यानी त्यांच्या कार्याची वैशिष्ट्य कोणती होती इथे विचारलेली आहे, ती आपल्याला मराठीत लिहायचं आहे. मग काय लिहिणार तुम्ही?
पिनकोड प्रवर्तक महान संस्कृतज्ञ. या पाठामध्ये पिनकोड प्रणाली अस्तित्वात आणणारे, तिचा शोध घेणाऱ्या श्रीराम भिकाजी वेलणकर यांच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. ते म्हणजे आधी आपण नाव लिहिलं श्रीराम भिकाजी वेलणकर हे कोलकाता नगरामध्ये डाकतार विभागाचे निर्देशक म्हणून कार्यरत होते. व कार्य करत असताना एकदा केरळ मधला कोणी एक सैनिक त्यांच्या जवळ आला, जो सध्या कुठे होता, अरुणाचल प्रदेशामध्ये कार्यरत होता. पण त्याला आपल्या आई वडिलांच्या स्वास्थ्याबद्दल माहिती मिळत नव्हती, म्हणजे त्याला बराच वेळ, पत्र पाठवून बराच वेळ लागला होता. आणि ही समस्या घेऊन तो वेलणकर महोदयांकडे आला. आणि त्यावेळी मात्र हे ऐकून त्यांच्याही मनात विचार निर्माण झाले की आपण हा पत्र प्राप्तीचा काळ कसा बरं कमी करू शकू. आणि मग संस्कृत तज्ज्ञ असलेले आणि गणितज्ञ असलेले त्यांनी मात्र अंकांचा उपयोग केला. भारताचे विभाग केले, 4 विभाग, अंकाचा उपयोग केला आणि त्यानंतर उपविभाग आणि जनपदाधार याच्या साहाय्याने त्यांनी हा पिनकोड क्रमांक तयार केला. ते अतिशय अनुशासन प्रिय होते. त्याचप्रमाणे संगीत हा त्यांचा अतिशय प्रिय विषय होता. व्हायोलिन वादनही करण्यात आणि तबला वादनात ते तरबेज होते. त्याचप्रमाणे म्हणूनच त्यांनी गीत गिर्वाणम हा संगीत विषयाचा शास्त्रीय ग्रंथ त्यांनी लिहिला. कथा, गीत, बालगीत, नृत्य, नाटक अशा अनेक रचना त्यांनी केल्या. पण तरी सुद्धा नाट्य लेखन हा त्यांचा आवडता कला विभाग, साहित्य प्रकार होता. लेखन, दिग्दर्शन, नाट्य निर्मिती, व्यवस्थापन, संगीत संयोजन असं सर्व काही करण्यास ते समर्थ असायचे. आणि म्हणूनच त्यांच्या नाटकाबद्दल सबकुछ श्री अशी ख्याती होती. आणि असे हे वेलणकर महोदय मात्र संस्कृत विद्वान आणि गणिताचे उत्कृष्ट जाणकारही होते. एवढं सगळं त्यात लिहायचंय. पुढे पाहता, एक वाक्यानं उत्तरत. आता एक वाक्यानं उत्तरत म्हटलं की संस्कृत मधनं उत्तर द्यायचं, आणि माध्यम भाषा उत्तरत म्हटलं की मग मात्र मराठीतून प्रश्नाचं उत्तर लिहायचं. वेलणकर महोदयस्य कः प्रियः विषयः. वेलणकर महोदयस्य संगीतः प्रियः विषयः. संगीतम प्रियः विषयः. वेलणकर महोदयः के वाद्ये वादयति स्म. आता 2 म्हटलंय, के वाद्ये, ते वाद्य म्हणून के. मग वेलणकर महोदय व्हायोलिन आणि तबला वादनम, व्हायोलिन आणि तबला इति वाद्ये वादयति स्म. व्हायोलिन, तबला च. ठीक आहे. वेलणकर महोदयेन रचितः संगीत विषयकः ग्रंथः कः. इथे वरच लिहिलेला आहे. वेलणकर महोदयेन रचितः संगीत विषयकः शास्त्रीय ग्रंथः गीत गिर्वाणम. कोणता आहे? गीत गिर्वाणम. पिनकोड प्रणाली निमित्तं वेलणकर महोदयेन देशस्य कति विभागाः कृताः. माता इथे आपल्याला सांगायचं आहे, त्यांनी 8 सांगितलेले आहे, देशाचे 8 विभाग केले. मग काय लिहिणार आपण इथे? पिनकोड प्रणाली निमित्तं वेलणकर महोदयेन देशस्य 8 विभागाः कृताः. त्यांनी 8 विभाग केले. मग 2-2 अंक एका एका विभागाला आले. मुख्य 4, उपविभाग तसे 8 झाले. त्यांचे 8 विभाग केले देशाचे. वेलणकर महोदयः कस्य विभागस्य निर्देशकः आसीत्. मग आता डाकतार विभागस्य, कोणत्या विभागाचे होते ते? डाकतार विभागस्य निर्देशकः आसीत्. वेलणकर महोदयस्य अभिमतः साहित्य प्रकारः कः. वेलणकर महोदयस्य अभिमतः साहित्य प्रकारः नाट्य लेखनम आसीत्. विशेषणांनी अन्विष्य लिखत. आता इथे विशेषण लिहायचे आहे. याची विशेषण आपल्याला कुठे हे विशेष दिलेले आहे. मग ही सगळी प्रणाली महत्वपूर्ण प्रणाली असावी. इथे पिनकोड प्रणाली ही काय आलेली आहे? पिनकोड प्रणाली ही. सैनिकः, दुःखितः, सैनिकः, दुःखितः केरळ प्रदेशीयः 2 आले इथे म्हणून दुःखितः सैनिकः. भाषा कशा आहे? भिन्नाः प्रांतीयाः भाषा. दुर्बोधम हस्ताक्षरम. विषयः प्रियः विषयः. रचनाः, या रचनाला लिहायचे आपल्याला बहुविधाः रचनाः. आणि अशा प्रकारे काय केलेलं आहे इथे? तुम्हाला
एवढेच प्रश्न विचारलेले आहे. जास्त प्रश्नाची आपल्याला गरज नाही, कारण मी सांगितलं की हा पाठ जास्तीत जास्त मराठीत भाषांतर करायच्यासाठी येईल. आता इथे पहा, यांनी विचारलेला आहे तहा संख्या किम निर्दिशंती. मग इथे प्रश्नार्थक चिन्ह आहे. पहिला याच्यात काय पाहिजे, इथे पाहिजे दिशा, नंतर आहे विभाग, नंतर आहे जिल्हा, नंतर आहे इथे त्यांचं जिल्ह्यामधलं जे गाव आहे, विभाग, उपविभाग आणि जनपद. अशा या सगळ्या काय आहे, विविध देशेषु अपि पत्र संकेतांक प्रणाली वर्तते वा, याचा तुम्हाला शोध घ्यायचा आहे. विविध देशांमध्ये ही पत्र संकेत प्रणाली आहे का, पिनकोड आहेत का, हे सगळं शोधा. अन्विष्यत लिखत च, हे सगळं गुगलवर वगैरे शोधा आणि लिहा असं तुम्हाला सांगितलेलं आहे. या सर्व भागाचा अभ्यास करायचा आणि हे लिहून ठेवायचं आहे. ठीक आहे. इथपर्यंतचा कोर्स आपल्याला प्रथम सत्रांत परीक्षेसाठी असतो. एवढं सगळं प्रथम सत्रांत परीक्षेचा हा जो कोर्स आहे तो आपला संपलेला आहे. म्हणून तुमची परीक्षा होईल त्याच्यासाठी इथपर्यंतचे पाठ आपल्याला अभ्यासायला असते. ठीक आहे. आपण आता थांबूया. पुनः मिलामः.